आपण पाहत आहात जोश मराठी। पाहूया काही ठळक बातम्या। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीत अपुऱ्या सुविधांसह रुग्णसेवा सुरू करण्याच्या निर्णयाला आता नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे। आधी सुविधा नंतर उद्घाटन अशी ठाम भूमिका घेत सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवक अशोक मोरे यांच्या नेतृत्वात जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन सादर करण्यात आले आहे। अंजनगाव सुर्जी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत अद्याप अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। प्रशासनाकडून केवळ उद्घाटनासाठी घाई केली जात असून रुग्णांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली। रुग्णालयात सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी प्रयोगशाळा, आकस्मिक सेवा कक्ष, अत्याधुनिक प्रसूती विभाग, नवजात बालकांसाठी सुसज्ज बालसंगोपन विभाग, ईसीजी तसेच विविध आजारांवरील उपचारांची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। आज 29 मे 2005 आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय यांना सूचना पत्र दिलं आम्ही की उपजिल्हा रुग्णालय हॉस्पिटल इथं पूर्ण काम होत आलेलं आहे, उपजिल्हा रुग्णालयाचं पूर्ण झालेलं सुद्धा आहे। पण माझं म्हणणं इतकंच आहे की या दवाखान्याच्या ज्या पूर्तता ज्या आहे की या दवाखान्यांनी ज्या सुविधा गोरगरिबाला ज्या मिळाल्या पाहिजेत, ऑर्थोपॅथिक डॉक्टर ॲक्सिडेंट जर रोड ॲक्सिडेंट झाला तर ऑर्थोपॅथिक डॉक्टर इथं महत्वाचा आहे आणि गोरगरिबाचा लहान मुलगा बाल तज्ञ म्हणून यांची सुविधा या मुलांसाठी सुविधा महत्वाची आहे। बाल लोक तज्ञ म्हणून हा इथं डॉक्टर यांना इथं द्यायला पाहिजे। येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी श्रेणीवर्धन जाहीर केल्यानंतर 50 खाटाच्या रुग्णालयाचं इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। पूर्ण झाल्यानंतरही तिथं काही गोष्टी अपूर्ण अवस्थेत आहेत आणि अपूर्ण अवस्थेत असूनही रुग्णांच्या ज्या सेवेसाठी ज्या काही बाबी पाहिजेत, उदाहरणार्थ कर्मचारी स्टाफ, वैद्यकीय मंडळी, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोस्ट, ह्या अशा कुठल्याही प्रकारची शासनाकडून हालचाल न होता आम्हाला असं कळलेलं आहे की समजते की बुवा ही या इमारतीत कामकाज सुरू करा असं वरिष्ठांनी निर्देश दिलेले आहेत इथल्या अधीक्षकांना। परंतु चुकीच्या मार्गाने इथं जर ते इमारतीत कामकाज सुरू होत असेल आणि रुग्णांना कोणत्याही सुविधा मिळत नसतील तर याचा आम्ही निश्चितच धिक्कार करतो। कारण की जर तिथं सुविधा निर्माण झाल्या तरच इथले रुग्ण वाचू शकतात। जिल्ह्यातली ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय म्हणून जाहीर केलेत त्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्या संपूर्ण सुविधा अंजनगाव सुर्जीच्या या रुग्णालयात व्हायला पाहिजेत। कारण की इथली लोकसंख्या जास्त आहे, ट्रायबलचा एरिया, इथं जवळजवळ 10-12 गावचा संबंध दैनंदिन इथल्या लोकांशी, इथल्या मार्केटशी येतो, इथल्या रुग्णालयाशी येतो। इथल्या जवळजवळ टेंभरून सोडल्याशिवाय PSC सुद्धा नाही। अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात आस्थेनं येणारे पेशंट हे उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ घेऊ शकतात आणि त्यामुळे इथं सुविधा पूर्तता झाल्याशिवाय इथल्या उपजिल्हा रुग्णालयाचं कामकाज करू नये आणि शासनाने याची तातडीने दखल घ्यावी। पालकमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे इतरत्र ठिकाणी ते मोठमोठे उद्घाटन करीत आहेत, तिथं सुविधा निर्माण करत आहेत, तशाच सुविधा अंजनगाव सुर्जीच्या उपजिल्हा रुग्णालयात झाली पाहिजे। या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालो। सध्या आमचं निवेदन इथल्या अधीक्षकांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत यांना वरिष्ठांना कळवण्याचा आम्ही पुन्हा आमच्या मार्फत सुद्धा प्रयत्न करू आणि याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे। अचलपूर आणि दर्यापूर येथील श्रेणीवर्धित रुग्णालयांच्या धर्तीवर सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच नवीन इमारतीतून रुग्णसेवा सुरू करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे। या निवेदनाच्या प्रती उपसंचालक आरोग्य विभाग अकोला, आरोग्य संचालनालय पुणे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले, राज्यसभा खासदार अनिल बोंडे, लोकसभा खासदार बळवंत वानखडे, आमदार गजानन लवटे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनाही पाठवण्यात आले आहेत। निवेदन सादर करताना रुग्णसेवक अशोक मोरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। जोश मराठी, अंजनगाव सुर्जी।